आता सर्व योजनांसाठी फक्त एकच कार्ड, ते म्हणजे महासारथीचं महा आय डी कार्ड. हे महा आय डी जर तुम्ही काढलं तर कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्हाला सारखी माहिती भरण्याची गरज लागणार नाही. आणि हे कार्ड तुम्ही फक्त मोबाईलमधून 5 मिनिटांमध्ये हे महा आय डी तयार करून कार्ड काढू शकता. हे कार्ड कसं काढायचं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. महासारथी.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती सर्वात पहिल्यांदा यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचा महा आय डी तयार करा असा एक पॉपअप दिसेल. यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि OTP पाठवावरती क्लिक करा. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला महासारथीचे एकूण संमतीपत्र आहे. हे संमतीपत्र वाचून घ्या. खाली येऊन ॲक्सेप्ट करून तुम्हाला स्वीकृती द्या आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर पाहू शकता तुमची सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली येईल. तुमचं नाव, जन्मतारीख, ॲड्रेस सगळी माहिती येईल. सगळी माहिती चेक करा. तुमचा मोबाईल नंबर फक्त इथे टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकू शकता किंवा सोडून द्या, पण मोबाईल नंबर इथे मॅन्डेटरी आहे. मोबाईल नंबर टाका. खाली या. खाली आल्यानंतर पहा सगळी माहिती तुमची इथे दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला खाली येऊन कॅप्चा टाकायचा आहे आणि जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. जतन करा बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल. तो OTP टाकून इथे सत्यापित करा बटनावरती क्लिक करा. तुमचं काम आता इथे झालेलं आहे. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असं दाखवेल. तुमची नोंदणी पूर्ण झाली आहे. आता ऑटोमॅटिकली हे महा आय डी तुमच्या आधारनुसार जिथे तुमचं आधार कार्ड लिंक आहे ती सगळी माहिती इथे ऑटोमॅटिकली दिसणार आहे. 24 तास तुम्हाला थांबायचं आहे. 24 तासानंतर तुम्हाला पुन्हा या वेबसाईटवरती येऊन चेक करायचं आहे. कसं चेक करायचं? 24 तासानंतर पुन्हा या महासारथीवरती यायचं आहे. महासारथीवरती आल्यानंतर जो हा पॉपअप विंडो तुम्हाला आलेला आहे हा कट करायचा आणि वरती 3 रेषा आहेत त्या 3 रेषांवरती क्लिक करायचे आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून तुम्हाला नागरिक लॉग इन दिसेल. या नागरिक लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे महा आय डी आणि दुसरं आधार. तर आपल्याला आधारच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा जो आधार नंबर असेल तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर प्रमाणित करा बटनावरती क्लिक करायचे आहे आणि जो OTP येईल तो OTP टाकून इथे सबमिट करायचे आहे. त्यानंतर पाहू शकता तुमचा महा आय डी तयार झालेला तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि महा आय डी कार्डसुद्धा इथे डाउनलोड करू शकता. 24 तासांनीच तुम्हाला लॉग इन करायचं. नागरिक लॉग इन म्हणजे तुमचं हे पहा आय डी आणि जे काही कार्ड आहे ते इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. खाली आल्यानंतर कार्ड तुम्ही फ्लिप करू शकता आणि खाली डाउनलोड कार्डवरती क्लिक करा. महासारथी कार्ड, महा आय डी कार्ड हे डाउनलोड होईल. याचा पासवर्ड असतो तुमचे नावाचे पहिले 4 अक्षर कॅपिटलमध्ये आणि तुमचं जन्मवर्ष टाकून ओपन करा. इथे पाहू शकता तुमचं महा आय डी कार्ड म्हणजेच महासारथी कार्ड हे तयार झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलमधून सुद्धा कार्ड काढू शकता.